विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण पास्कल लॉ त्याचं स्टेटमेंट पाहिलेलं पहा की प्रेशर आपण एखाद्या रेस्ट फ्लुइडवर अप्लाय केलं तर तो प्रेशर त्या रेस्ट फ्लुइड किंवा लिक्विड असेल त्याच्या सर्व भागावर सारखा ॲक्ट होतो किंवा त्याचे बाजू असेल वॉल असतील त्याच्यावर सुद्धा तो इक्वली ॲक्ट होतो आणि त्याचंच ॲप्लिकेशन आपल्याला आज पाहायचं आहे की ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ त्याचा वापर उपयोग कुठं होईल. तर फर्स्ट ॲप्लिकेशन इज हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्टमध्ये ह्याचा वापर केला जातो. आपल्याला हायड्रॉलिक लिफ्ट माहिती आहे की हल्ली आपण पाहतो की काही ट्रकमध्ये पुढली बाजू ओपन होते ॲटोमॅटिकली आणि ट्रकमधलं मटेरियल खाली टाकलं जातं किंवा ट्रॅक्टरचा टेलर असेल तर ट्रॅक्टरपासून एक पाईप असतो तो टेलरला जोडलेला असतो. एक विशिष्ट गेअर टाकला की टेलरची पुढली बाजू वर होते आणि मागच्या बाजूने त्या टेलरमधलं मटेरियल खाली होतं. किंवा जे हेवी मटेरियल असणार आहे, जड वस्तू असणार आहे, क्रेन असेल की त्या जड वस्तू उचलण्यासाठी आपण लिफ्टचा वापर करतो. म्हणजेच दिस लिफ्ट हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट using force, using small force. म्हणजे खूप कमी फोर्स आपण अप्लाय करून खूप जास्त वजनाची वस्तू आपण उचलू शकतो. तो कन्सेप्ट म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट. सपोज वी कन्सिडर two cylinder. We consider the two tank or two cylinder. One cylinder is small, another is big tank, and suppose two piston is fitted at top surface of this tank. Suppose this is the first piston is fixed at small tank whose area suppose A1 and this piston say S1, and the another piston is fitted top surface of this tank whose area A2 and piston is S2. आपण काय केलंय, दोन टँक घेतलेले आहेत, दोन सिलेंडर आहेत, ते एकाला एक कनेक्ट केलेले आहेत आणि पहिला जो टँक आहे त्याचं जे ओपनिंग आहे त्याला एक पिस्टन बसवला S1 नावाचा, त्याचा एरिया A1 आहे. आणि दुसरा जो मोठा टँक आहे त्याला आपण जास्त मोठा पिस्टन बसवला S2 नावाचा, त्याचा एरिया A2 आहे. अँड दिस पोर्शन किंवा ह्या टँक आणि पहिला टँक आणि दुसऱ्या टँक जो आहे ह्याच्यामध्ये आपण लिक्विड आहे असं कन्सिडर केलं. Suppose this liquid is maybe oil
or one type of fluid containing both the tank. If we apply the force on this piston S1, this force is suppose F1. The F1 force जर आपण या S1 ह्या पिस्टनवर अप्लाय केला तर या दोन्ही पिस्टनमध्ये फ्लुइड असल्यामुळे हा फोर्स हा अप्लाय होऊन तो S2 वर ऍक्ट होतो. सपोज दिस फोर्स इज आता आपण F1 फोर्स किती आहे आपल्याला माहिती आहे, पण F2 आपल्याला माहिती नाही. म्हणून ज्यावेळेस आपण ह्या S1 पिस्टनला फोर्स अप्लाय करतो ह्या फ्लुइडद्वारे तो बरोबर S2 वर ऍक्ट होतो आणि इथं जे काही हेवी मटेरियल असेल ते ऑटोमॅटिक उचललं जातं. ही त्याची सिस्टीम आहे सिंपल. पण सपोज ह्या फोर्समुळं ह्या ठिकाणी प्रेशर क्रिएट होईल, तो असेल P1 आणि तोच प्रेशर ह्या ठिकाणी असेल त्याला आपण असं म्हणू P2. पण ह्या दोन केसमध्ये जर आपण विचार केला, दिस फोर्स F2 इज व्हेरी ग्रेटर दॅन F1 कारण की हा लहान टँक आहे, हा मोठा टँक आहे. बट प्रेशर ऑफ both the tank, that is P1 is equal to P2, पण दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखाच क्रिएट होतो. Now according to definition of pressure आपल्याला माहिती आहे F1 is equal to P1 is equal to F1 upon A1 and P2 is equal to F2 upon A2. As P1 is equal to P2, therefore F1 upon A1 is equal to F2 upon A2 and this gives याच्यावरून आपण F2 ची किंमत काढू शकतो. F2 is equal to F1 A2 divided by A1. ह्या फॉर्म्युलाने आपण की या ठिकाणी किती प्रेशर फोर्स क्रिएट झाला तो काढू शकतो. F2 is equal to F1 A2 divided by A1. अशा प्रकारे thus this F2 is larger than F1. The F2 is very larger than. In this way, the heavy object is lifted किंवा जास्त वजनाचे जे मटेरियल आहे अशा प्रकारे आपण कमी फोर्स अप्लाय करून ह्या हायड्रोलिकच्या लिफ्ट जे हायड्रोलिक लिफ्ट कन्सेप्ट आहे की कमी फोर्स अप्लाय करून आपण हेवी मटेरियल लिफ्ट करू शकतो किंवा उचलू शकतो. थोडक्यात त्याची प्रोसिजर अशी आहे की एक पिस्टन S1 आहे, या ठिकाणी फोर्स अप्लाय केला जातो, या ठिकाणी अप्लाय केला होतो आणि तो किती फोर्स आहे त्याची किंमत आपण F2 is equal to F1 A2 upon A1 ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. हा झाला पहिलं ॲप्लिकेशन, दॅट इज हायड्रोलिक लिफ्ट. आपण दैनंदिन जीवनामध्ये हे पाहतो का की ट्रॅक्टरमध्ये आपण एक नळी आहे त्याच्यामध्ये ऑइल असतं, तिकडून आपण थोडासा फोर्स अप्लाय केला की पुढून ती ट्रॉली अशी वरती उचलली जाते. म्हणजे तो कन्सेप्ट ह्या ठिकाणचा फोर्स लहान फोर्स आणि लार्ज फोर्स क्रिएट होतो, पण दोन्ही ठिकाणचा प्रेशर मेंटेन असतो, सारखा असतो, परंतु फोर्स खूप जास्त क्रिएट होतो. किंवा आपण दुसरं उदाहरण तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही वापरलेच की हवा भरण्याची सिस्टीम आपल्याला माहिती. आपण ट्रॅक्टरमध्ये, टू व्हीलरमध्ये किंवा आपल्या सायकलमध्ये हवा मारतो. इथं पंप आहे, पंपसुद्धा आपण एका बाजूने फोर्स अप्लाय करतो, नळी वाटे हवा त्या चाका ट्यूबमध्ये भरली जाते. ट्यूबमध्ये एकच ओपनिंग असतं, परंतु ती हवा सर्व ठिकाणी सारखी पसरली जाते. म्हणजे एकेकडून फोर्स अप्लाय करतो आणि दुसरीकडे ती हवा भरली जाते. ही सुद्धा दिस इज द वन टाइप ऑफ ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ. दुसरे ॲप्लिकेशन आहे सेकंड ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ, दॅट इज हायड्रोलिक ब्रेक. ते आपल्याला माहिती आहे सर्वांना. हायड्रोलिक ब्रेक जर आपण 4 व्हीलर गाडीचा विचार केला तर त्याला 4 चाकं असतात, त्याला ड्रम आहे. त्या ठिकाणी जर आपण पॅडलवर
दाब दिला किंवा आपण ब्रेक अप्लाय केला म्हणजे आपण पेडल दाबतो की त्या ठिकाणी आपल्या गाडीची चारही चाकं एकाच वेळेस थांबली जातात. म्हणजे एका ठिकाणी आपण फोर्स अप्लाय केला तो चाकांच्या चारही ठिकाणी अप्लाय होतो. म्हणजे फोर्स वाढतो परंतु प्रेशर सेम राहतो. आणि अशा प्रकारे एका ठिकाणी आपण ब्रेक दाबला किंवा पॅडल फोर व्हीलर गाडीचा आपण पायाने थोडं टच केला तरी गाडीचा वेग जी मोशनमध्ये असणारी ती स्लो मोशन होते किंवा एका ठिकाणी थांबली जाते. सेम कन्सेप्ट हायड्रॉलिक ब्रेक्स, हा कन्सेप्ट सेम हायड्रॉलिक लिफ्ट सारखाच आहे. याच्यामध्ये काहीच फरक नाही आणि त्याच्यामधला फोर्स सुद्धा आपण ह्याच फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. F2 इज इक्वल टू F1 A2 डिवायडेड बाय F1 A2 डिवायडेड बाय A1. ह्याच फॉर्म्युलाने आपण त्या ठिकाणचा फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो किंवा प्रेशर तर दोन्ही ठिकाणचा सारखा असतो. अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहेत आपल्याला दोन, एक हायड्रॉलिक लिफ्ट आणि दुसरं हायड्रॉलिक ब्रेक. आता अशा प्रकारचा जो फोर्स आहे किंवा जो प्रेशर आहे या ठिकाणी क्रिएट होणारा, तो प्रेशर कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा कसा मेजर केला जातो ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे पुढला भाग आहे मेजरमेंट. मेजरमेंट ऑफ प्रेशर. Measurement of pressure. How to measure the pressure? The instrument used to measure pressure is called pressure meter or pressure gauge or vacuum gauge. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो प्रेशर मेजर करण्यासाठी, जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरणार आहे त्याला प्रेशर मीटर म्हटलं जातं किंवा प्रेशर गॉज म्हटलं जातं किंवा आपण त्याला गॉज प्रेशर सुद्धा म्हणतो किंवा व्हॅक्यूम प्रेशर किंवा व्हॅक्यूम गॅस गॉज आपण असं त्याला म्हणू शकतो. असे वेगवेगळ्या नावाने जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरणार आहोत प्रेशर मेजर करण्यासाठी त्याला नाव आहे. मग हे प्रेशर मेजर करण्याचे आपल्याकडे दोन इन्स्ट्रुमेंट आपण प्रेशर मेजर करण्यासाठी वापरतो. त्यातलं पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे दिस इज कॉल्ड मर्क्युरी बॅरोमीटर. प्रेशर मेजर करण्यासाठी जे आपण पहिले इन्स्ट्रुमेंटचा वापर केला त्याला म्हणतो आपण मर्क्युरी बॅरोमीटर. आणि जे दुसरं एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये त्याला आपण म्हणतो ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओपन ट्यूब मॅनोमीटर. अशा दोन इन्स्ट्रुमेंट आहेत की दोन्ही इन्स्ट्रुमेंट आपण प्रेशर मेजर करण्यासाठी किंवा मेजरमेंट ऑफ प्रेशर की ज्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण प्रेशर मेजर करतो त्या इन्स्ट्रुमेंटला आपण प्रेशर मीटर म्हणू शकतो किंवा गॉज प्रेशर किंवा प्रेशर गॉज किंवा व्हॅक्यूम गॉज असं म्हणू शकतो. तर पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे आपलं ते आहे मर्क्युरी बॅरोमीटर. द इन्स्ट्रुमेंट मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे इन्स्ट्रुमेंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतं that is called barometer. That is called barometer. barometer म्हणजे काय की जे इन्स्ट्रुमेंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आपल्याला माहिती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण P0 अक्षराने दाखवतो. P0 मीन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि हा प्रेशर मेजर करण्याचा इन्स्ट्रुमेंट इट इज कॉल्ड बॅरोमीटर. आपण बघूया की याचे थोडक्यामध्ये कसं आहे हे बॅरोमीटर. सपोज वी कन्सिडर अ व्हेसल.
consider a better vessel, and a glass tube, and a glass tube is closed at one end and open at another end. And this mercury barometer म्हणजे काय आहे तर एक इट इज अ ग्लास ट्यूब. ही एक काचेची ट्यूब आहे, ट्रान्सपरंट ट्यूब आहे. दिस ट्यूब contain, or this vessel also contain a mercury. This vessel or glass tube contain, किंवा ही ग्लास ट्यूब ह्या वेसल मध्ये उलटी केली जाते, ठेवली जाते. जे एक ओपनिंग जे आहे ते ओपनिंग उलट केलं जातं आणि याच्यामध्ये पारा आहे, मर्क्युरी आहे. केल्यानंतर ह्या ट्यूब मध्ये पारा काय उंचीवरून गेलं. सपोज दिस पॉइंट इज से ए पॉइंट, सपोज दिस पॉइंट is B, this point is C, or this point is also C. काय केलं आपण की C पॉइंट दोन घेतले, ते या ट्यूबच्या बाहेर आहे, सरफेसवर आहे. B पॉइंट आहे तो ट्यूबच्या आतमध्ये आहे पण सरफेसवर आहे. आणि A पॉइंट हा ट्यूब मध्ये आहे आणि टॉप सरफेसला आहे. आणि A आणि C याच्यामधलं अंतर हे H आहे, जे हाईट आहे की मर्क्युरी राईज इनटू this glass tube is, this level is suppose A, त्याची हाईट असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे this mercury barometer consist of a glass tube. हे glass tube आहे containing a mercury, and also this tube is placed inside the vessel, and that vessel is also containing mercury. म्हणजे ही ग्लास ट्यूब आपण ज्या भांड्यामध्ये उलटी करणार आहोत त्या भांड्यामध्ये सुद्धा मर्क्युरी आहे आणि या ट्यूब मध्ये सुद्धा मर्क्युरी आहे. पण भांड्याच्या लेवलपेक्षा ह्या ट्यूब मध्ये एच एवढ्या उंचीपर्यंत मर्क्युरी गेलं, त्याला आपण मर्क्युरी कॉलम असं म्हणतो. म्हणून दॅट बॅरोमीटर इज कॉल्ड मर्क्युरी बॅरोमीटर. कारण की याच्यामध्ये आपण मर्क्युरीचा वापर केलाय म्हणून ह्याला मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हणायचं. अँड दिस स्पेस, हा जो या ठिकाणी व्हॅक्यूम असणार आहे, दिस एरिया अबाउट द पॉइंट ए इज द व्हॅक्यूम. अँड दिस बॅरोमीटर फर्स्टली constructed by Italian scientist called Torricelli. This is the Italian scientist. म्हणजे अशा प्रकारचे मर्क्युरी बॅरोमीटर प्रेशर मेजर करण्यासाठी पहिला जो सायंटिस्ट आहे तो इटालियन सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे टोरिसेली. म्हणून हा जो स्पेस आहे ह्याला टोरिसेली व्हॅक्यूम सुद्धा म्हटलं जातं किंवा व्हॅक्यूम. या ठिकाणी व्हॅक्यूम आहे किंवा वेपर्स ऑफ मर्क्युरी या ठिकाणी जमा झालेले आहे. हा जो एवढा भाग आहे या ठिकाणी पूर्ण मर्क्युरी आहे. मग आपण पाहूया की पुढल्या ठिकाणचं प्रेशर किती आहे. समजा आपण असं अज्यूम केलं की लेट EA, PB, PC be the pressure at point A, B and C. असं आपण अज्यूम केलं की A या ठिकाणचा प्रेशर PA आहे, B या ठिकाणचा प्रेशर PB आहे आणि C या ठिकाणचा प्रेशर PC आहे. आता या ठिकाणी आपण विचारात घेतला तर C पॉइंट आणि B पॉइंट हे सरफेसवर आहे, त्याच्यावरती व्हॅक्यूम आहे किंवा एअर आहे, आतमध्ये मर्क्युरी आहे. या ठिकाणचा प्रेशर इज सिमिलर टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट C that is PC and pressure at point B that is PB
is same as atmospheric pressure. या दोघांची किंमत atmospheric pressure एवढीच असते. आणि प्रेशर ॲट पॉइंट ए या ठिकाणी व्हॅक्यूम आहे म्हणजे या ठिकाणी प्रेशर 0 असतो म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट ए इज PA is 0. The pressure at point A is 0. The length of that glass tube or barometer is about 1 meter and diameter of that tube is about 1 centimeter. This is the length and this is the diameter of barometer. ही जी ट्यूब आहे ही ट्यूब जनरली 1 मीटर एवढ्या लांबीची असते आणि त्याचा जाडी किंवा डायमीटर हा 1 सेंटीमीटर असतो. आणि अशा प्रकारे ह्या ट्यूब मध्ये जो पॉइंट ए आहे फिगर मध्ये आपण दाखवला त्या ठिकाणचा प्रेशर 0 आहे आणि प्रेशर ॲट पॉइंट सी आणि प्रेशर ॲट पॉइंट बी हे दोन्ही सारखे असतात कारण की तिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि दिस PA is equal to 0 hence PC is equal to PB is equal to P0. याचाच अर्थ काय होतो पहा की this pressure at point B and pressure at point C is equal to atmospheric pressure, that is PB is equal to PC is equal to H rho G, where H means this height of mercury column, rho means density of that mercury and G means acceleration due to gravity. Therefore, this P0, that is atmospheric pressure at point B, is given as PB is equal to PA plus H rho G. But this PA is 0, hence PB is equal to H rho G is equal to P0. म्हणजे C या ठिकाणी B या ठिकाणी आणि C या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरच असणार आहे म्हणजे त्या ठिकाणचा प्रेशर हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढाच असणार आहे म्हणून PB is equal to H rho G is equal to P0. अशा प्रकारे या मर्क्युरी बॅरोमीटरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणचा प्रेशर मेजर करू शकतो. दुसरी जी पद्धत आहे सेकंड, to measure the pressure using open tube manometer. The open tube manometer consists of a U-tube. Open tube manometer म्हणजे एक प्रकारची U-tube आहे. The open tube manometer is nothing but U-tube, and one end of this manometer is open and another end is closed by means of container. एक प्रकारचा कंटेनर किंवा टँक ह्या ट्यूबच्या एका बाजूला कनेक्ट केलेला असतो, आपण त्याला डी नाव दिलंय, आणि जो दुसरा एंड आहे ह्या ओपन ट्यूब मॅनोमीटरचं ते ओपन आहे, या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे P0. म्हणजे एक टोक दिस ओपन ट्यूब मॅनोमीटर इज नथिंग बट यू ट्यूब आहे, एक प्रकारची यू आकाराची ट्यूब आहे, त्याचं एक टोक ओपन आहे म्हणून त्याला ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणतात, आणि दुसऱ्या टोकाला एक कंटेनर बसवलेलं आहे, त्याला आपण डी नाव दिलेले. त्यानंतर दिस ट्यूब कंटेन, जसं बॅरोमीटर मध्ये आपण मर्क्युरीचा वापर करतो तसा दिस ट्यूब कंटेन वॉटर और केरोसिन. ह्या ट्यूब मध्ये तर पाणी असते किंवा रॉकेल पण वापरू शकतो, केरोसिन. दिस ट्यूब कंटेन केरोसिन और water. So this is the
point C. We consider 3 points B and C at same level and A point हा थोडासा उंचीवर आपण दाखवलेला आहे. It consists of, that is open tube manometer consists of U tube. The one end is connected to container D and another end is open. That is हे कुठं आहे, ओपन आहे, म्हणजे त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. The pressure at point A is, आता आपल्याला A टोक कुणाकडे आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे याचा अर्थ A या ठिकाणचा प्रेशर किती असणार आहे, दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सपोज वी कन्सिडर प्रेशर at point A is PA, at point B is PC, PB, and at point C is PC, and hence our aim is to find out pressure at point C. या ठिकाणचा प्रेशर किती असेल. आता या ठिकाणचा प्रेशर at point A is atmospheric pressure, that is PA is equal to H rho G is equal to P0. कारण A या ठिकाणचा प्रेशर हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे आणि त्याची किंमत ही H rho G एवढी असेल. The pressure at point B and pressure at point C is same. या दोन्ही ठिकाणचा प्रेशर सारखा असणार आहे. प्रेशर at point B is equal to pressure at point C. या दोन्ही ठिकाणचा प्रेशर सारखा असणार आहे. Hence we find out the pressure at point B, that is PB is equal to PB is equal to PA plus H rho G. But this PA is nothing but atmospheric pressure. Therefore, PB is equal to P0 plus H rho G. But pressure at point C and pressure at point D is pressure at point B is same. Also, pressure at point D is PD. And suppose we find out the pressure at point C and pressure at point D from या ठिकाणचा प्रेशर हा प्रेशर सारखाच आहे. जसा या ठिकाणचा प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर सारखा आहे, तसा या ठिकाणचा प्रेशर आणि डी या कंटेनर मधला प्रेशर सारखा असणार आहे. हेन्स वी कॅन राईट PC is equal to P. Therefore, there is, suppose this is the height, that is liquid column, and this liquid in manometer, मध्ये लिक्विड एकतर केरोसिन असतं किंवा वॉटर असतं आणि या ठिकाणी हाईट आहे ही राईज झालेला आहे आणि त्या ठिकाणचा वेअर दिस H is the height of liquid column, water column, and therefore we find out the pressure at point C and pressure at point D is P is pressure at point D is PD is equal to, or P is equal to P or PD is equal to P0 plus H rho G, or PD minus P0 is equal to H rho G. This is the pressure at point D. PD minus P0 is equal to H rho G. अशा प्रकारे आपण या मर्क्युरी बॅरोमीटरच्या सहाय्याने किंवा ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या सहाय्याने प्रेशर आपण मेजर करू शकतो. मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये आपण मर्क्युरीचा लिक्विड म्हणून वापर केलेला आहे आणि ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये एकतर लिक्विड वॉटर असतं किंवा मर्क्युरी असतं. सॉरी, एकतर वॉटर असेल किंवा केरोसिन असेल आणि मर्क्युरी फक्त आपण बॅरोमीटर मध्ये वापरतो. म्हणून याला नाव दिले आपण मर्क्युरी बॅरोमीटर. ओपन ट्यूब का, तर एक मॅनोमीटर मध्ये यू ट्यूब आहे, एक ओपन आहे असते, दुसरी क्लोज असते, एक मध्ये कंटेनर जोडला आहे म्हणून त्याला ओपन ट्यूब मॅनोमीटर असं म्हटलं जाते. अशा प्रकारे आपण
या दोन इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने, म्हणजे पहिलं इन्स्ट्रुमेंट मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरं इन्स्ट्रुमेंट ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या साह्याने प्रेशर आपण मेजर करू शकतो.